तर मित्रांनो, आजच्या प्रवासाला आपण आज सुरुवात केली आहे आणि आता वाजतायत रात्रीचे 1:30. तर 1:30 वाजता आम्ही आजच्या प्रवासाला सुरुवात केली. आत्ता मी आहे म्हसा या गावी. तर आमची गाडी येते, गाडी आली की आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तब्बल 3 ते 4 तासाची ड्राईव्ह करत आत्ता आपण पोहोचतोय कलसुबाई येथे. तर आम्ही सध्या बाय रोडने आलोय. तर आत्ता सकाळची जी वेळ आहे ना, वातावरण इतकं आल्हाददायक आहे. तुम्ही बघू शकता, ढग दाटलेत, त्यानंतर पाऊस होतोय थोडा थोडा. त्यामुळे अकोला भंडारदराचा जे परिसर आहे ना, त्यामध्ये जेव्हा आपण पावसाळ्यामध्ये व्हिजिट करतो ना, त्याचा नजारा एक अद्भुतच असतो. तर आज आपण याच नजाऱ्याचा अनुभव घेऊया. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलोय जे कलसुबाईचं पायथा विलेज आहे, अशा बारी या गावी. तर तुम्ही जे समोर डोंगर बघताय ना, तोच आहे माउंट एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र, म्हणजेच कलसुबाई. तर आत्ता आम्ही जहागीरदार वाडीमधून आलो आहे आणि त्यानंतर आले की हे भातशेती आहे आणि इथून समोर शिखराकडे जायचा रस्ता आहे. तर तुम्ही बघू शकता की पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळं शेतीची अजून कामं झालेली नाही आहेत. बघा, वाहन तसंच आहे आणि शेतात पाणी पण नाही. इथं आम्हाला एक ओढा लागलाय, तर तो ओढा क्रॉस करतो. आता असा ओढा क्रॉस करताना नेहमी टेक केअर करा, कारण पाण्याचं प्रमाण कधी कधी फ्लो जास्त असू शकतं. हो, किती गार पाणी आहे, फ्लो पण भरपूर आहे. तर जेव्हा आपण शेत क्रॉस करून येतो, त्यानंतर इथे एक पायरी मार्ग स्टार्टिंग होते. तुम्ही बघू शकता, कच्च्या पायऱ्या आहेत आणि लोखंडी सलाईची साईडला थोडीशी सिक्युरिटी आहे. तर आत्ता आपल्या ट्रेकला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. ही आमची पूर्ण गँग आहे. किती खडी चढ आहे बघा तुम्ही. हा पूर्ण रस्ता आहे कलसुबाईला जायचा, एकदम स्ट्रेट चढ आहे. 10 मिनटं चाललो, 10 मिनटातच इतका दम लागलाय. तर अजून तर एवढं पूर्ण पॅच बाकी आहे. तर आत्ता आपण पोहोचलोय जे कलसुबाईचं जे फ्रेम आहे तिथे, आणि तिथून हाईट तुम्ही बघू शकता किती उंच आहे. तर आत्ता आपल्या ट्रेकला प्रत्यक्ष सुरुवात होते. तर चला, अनुभवाचा कलसुबाईचा ट्रेक. निसर्गाने जणू हिरवी शालच पांघरली आहे. काय नजारा आहे. ह्या अशा इतक्या खड्या चढाई आहेत ना, की अक्षरशः पाय भरलेत. 20 ते 25 मिनिट पण नाही झालेत आजची ट्रेक स्टार्ट करून, पण इतका दम लागलाय, कारण ही पूर्ण चढाई आहे जी ना, खडी आहे एकदम. खड्या चढाईमध्ये मोडते, त्यामुळं दम लागतो. जेव्हा तुम्ही थकून वर येता ना, आणि जेव्हा डोंगरामध्ये असं वाहणारे धबधबे बघता ना, तेव्हा मनाचा जो थकवा असतो तो असा नाहीसा होऊन जातो. तुम्ही बघू शकता किती छान असा धबधबा आहे. आणि थोडी सपाटी क्रॉस केली ना की लगेच चढाई चालू होते. आणि तुम्ही बघू शकता किती खडी चढाई आहे. हे बघा, पावसाचं पाणी थोडंसं आहे, रस्ता चिकट आहे, त्यामुळे जेव्हा पण याल तेव्हा व्हेल ग्रीपवाले शूज वेअर करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला चढायला कोणताही त्रास होणार नाही. ही चढाई बघा, हा रस्ता आहे. फायनली आत्ता आपण अशा पॅचवरती येऊन पोहोचलोय जिथे पायऱ्या म्हणजे कंडिशनमध्ये आणि चालू होते पहिली सीडी.
तिथे ह्या पायऱ्या आहेत ना चिकट आहेत. पावसाली हे बघा बघू शकता शवाल पकडलाय. तरी अजून पाणी एवढं पडलं नाहीये तरी पण शवाल पकडलाय. हा तर पावसाळी जेव्हा पण याल तेव्हा काळजी घ्या. शिडी बघू शकता तुम्ही, रिस्की आहे. मधीत पाय गेला का गपकन खाली. नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑलमोस्ट हाफ ट्रेक पूर्ण केलाय आणि आजच्या आपल्या ट्रेकला सोबतीला आपलेत भटकंती एक सह्याद्रीची परिवार म्हणजे बोरगाव गावातील 9 तरुण आहेत आपल्या जोडीला. कळसुबाईवरून संपूर्ण परिसर बघायला आलेलो आणि इथं फक्त धुका धुका आणि धुकाच आहे. हा बघा काहीच दिसत नाही. काय भारी सेंटेन्स लिहिलाय. आम्ही एव्हरीडे ऑफिसचा काम करतो आणि सॅटर्डे संडे असा फिरतो. आता आपण फायनल पॅच मध्ये आहेत. थोडी सपाटी सोडली आहे आणि शेवटच्या या बघू शकता तुम्ही 2 ते 3 शिड्या आहेत. पण धुक्यामेला ते क्लिअर दिसत नाही, विजिबिलिटी नाही आहे. खाली आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा इथे ऊन होतं. एक्सपेक्टेड होतं की वातावरण क्लिअर राहील, पण तुम्हाला सह्याद्रीचं तर माहीत आहे, अचानक पाऊस अचानक वारा तीच कंडिशन आहे. विजिबिलिटी काहीच नाही आहे. या देवगड फिकून आईला फायनली ही हवा एवढी आहे. जाशील उडून असाच. आईला एक नंबर. फायनली आपली शेवटची शिडी. हा दोन्ही बाजूला अशी अजस्र दरी आहे, या साईडला आणि या साईडला. पण धुका इतकं आहे की काहीच दिसत नाहीये. फायनली आपण येऊन पोहोचलोय महाराष्ट्राचं सर्वात उंच शिखर कळसुबाई. तर मित्रांनो, कळसुबाईला महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट का म्हणतात ते ॲक्च्युली इथे आल्यानंतर माहीत झालं. कारण ही चढाई इतकी खडी आहे. आजपर्यंत खूप ट्रेक केल्या पण इतकी खडी चढाई कुठेच नाही आहे. शिड्या आहेत खूप. त्यानंतर इथे वर आल्यानंतर देवीचं मंदिर आहे, मस्त दर्शन झालं. आणि त्यानंतर जो धुका आहे, त्यानंतर जो वातावरण झालं आहे, एवढं आल्हाददायी वाटतंय ना, सांगू शकत नाही तुम्हाला. इतका धुका आहे मंदिर परिसरात की मंदिर पण क्लिअर नाही दिसत आहे. आणि हवेचा वेगही इतका आहे की थोडा जरी तोल गेला तरी डायरेक्ट खाली.
कळसुबाई परिसरात अनेक असे धबधबे आहेत ज्यांचा अनुभव आम्ही कळसुबाईची ट्रेक पूर्ण झाल्यानंतर घेण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, आता तुम्ही जो बघताय ना तो आहे अलंग पूनम आणि हा आहे सभोवतालचा सह्याद्रीचा परिसर. आणि इथले वॉटरफॉल इतके भारी वाहत आहेत ना, एकदम अद्भुत वाहत आहेत. बघू शकता तुम्ही, आल्हादायी वातावरण आहे एकदम. इगतपुरी जवळ एक धरण आहे, भावली धरण म्हणून. त्या धरणाच्या इथे आलोय. तर धरणाचं बांध बघा किती मोठं आहे. तर त्याच धरणाला आम्ही आता व्हिजिट करतोय. तिकडून जातोय, बघूया. इथं लाईट पण बंद आहे, त्या उलटीचं पाणी नाही. जुना डॅम आहे म्हणून बांधा दगडी दगडी